गोष्टीमध्ये पाव जी गोष्ट आपल्याला हवी होती त्याच्यामध्ये कृष्ण, ज्या गोष्टीसाठी आपण जाऊ त्या गोष्टीमध्ये कृष्ण, कृष्णमय कंस झाला होता. म्हणतात ना, आसनी शयनी भोजनी विसर नाही माझे स्मरणी, तयाचे नाव आत्मज्ञानी बोली जे पार्थ. झोपतानी कृष्ण, उठतानी कृष्ण, बसतानी कृष्ण, फिरतानी कृष्ण, कृष्ण 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 झाला होता कंस. म्हणून आज कंसाने अष्टप्रधान बोलवले आणि अष्टप्रधान बोलवल्याच्या नंतर अष्टप्रधानाला सांगितलं, रे जा अख्ख्या मथुरेमध्ये दवंडी ठोका, दवंडी पेटवा, की जे कोणी माझ्या 8व्या काळाला मारेल त्याला मी माझं अर्ध राज्य देण्यात येईल. दवंडी ठोकण्यात आली, दवंडीमध्ये सादर झालं. ऐका ओ ऐका, जे कोणी कंस महाराजांच्या 8व्या काळाला मारेल त्याला कंसाची अर्धी नगरी देण्यात येईल. अशी दवंडी पेटवण्यामध्ये आली आणि अशी दवंडी पेटवण्यामध्ये आल्याच्या नंतर पुतनेच्या लक्षामध्ये आलं. पुतना धावत धावत कंसाकडे आली. कंसाला म्हणत आहे, दादा वेडेपणा करू नको, तुझ्या शत्रूला मात्र मी मारेल, मी काळजी करू नको. कंस म्हणला, अगं पुतना तू कशी जाशील? दादा गोकुळेमध्ये कसं जायचं हे मला चांगलं माहिती आहे, आणि जेवढे काही या 15 दिवसामध्ये मुलं वारलेले असतील त्या सर्वांचा मी काय करेल, घात करेल, स्तनामध्ये विष भरून घेऊन जाईल. कंसाला आनंद झाला. कंस म्हणला, ठीक आहे. त्यावेळेस मात्र पुतनीने विचार केला. पुतनीला वाटलं, जर का आपण या शरीरामध्ये या रूपामध्ये गेलो तर आपल्याला कोणी जवळ घेणार नाही, कारण आपण एक राक्षसी आहोत. जर का आपल्याकडे साधं जर का कोणी पाहिलं तर लगेच मुलं घाबरतात, कोणी जवळ यायला प्रयत्न करत नाही. आज पुतनीने एवढं सुंदर स्वरूप घेतलं, एवढं सुंदर स्वरूप घेतलं, कानामध्ये झुमके घातले, कमरेला कंबरपट्टा बांधला, सुंदर सुंदर आभूषणे घातली, जणू स्वर्गामधली लक्ष्मी आली असेल घेऊन या पुतनीला. कमरेपर्यंत केस आहे. एवढी सुंदर पुतना मावशी दिसू लागली, एवढी सुंदर पुतना मावशी दिसू लागली. जे कोणी पुतनेकडे पाहत होतं ना ते मात्र सर्व मन भरून पाहत होतं. एवढं सुंदर पुतनीचं स्वरूप आहे. समोरून घेऊन या म्हणा त्यांना गेट जवळ. राजा परीक्षित म्हणत आहे, गुरुदेव तुम्ही या पुतनेचं एवढं सांगत आहात, ही पुतना कोण होती हो? राजा, ही जी पुतना होती राजा, ती बली राजाची मुलगी होती. तिचं नाव होतं रत्नमाला. तिने ज्यावेळेस बटू वामनाकडे पाहिलं त्याच वेळेस बटू वामनाला वरदान मागितलं, अशी माझी इच्छा आहे की तू माझा पुत्र व्हावा आणि मी तुला स्तनपान करावं. बटू वामन म्हणत आहे, काळजी करू नको, पुढल्या जन्मामध्ये मी तुझं स्तनपान करेल. पुतनेची इच्छा पूर्ण करण्या, त्या रत्नमालेची इच्छा पूर्ण करण्याकरिता आज भगवंत कृष्ण रूपाने जन्माला आले आणि जी रत्नमाला ही पुतना नावाने जन्माला आली. निघाली आज पुतना. नामामणी आली नंदाची अंगना, कारण जी पुतना होती ती साधारण नव्हती. थोडं लहान मुलं थोडं बाजूला करा, कारण घाबरते, नाही तर आपापले मुलं आपापल्या जवळ घ्या. थांबा, थोडं थोडं थांबा, थोडं पाठीमागे जा, गाणं लागणार आहे, थोडं पाठीमागे जा तुम्ही. आज पुतनेचं एवढं सुंदर शरीर आहे, एवढं सुंदर शरीर आहे.
पुतड्या डोरलं साखड्या पैजण कमरेला कंबर पट्टा पुतड्या डोरलं साखड्या पैजण कमरेला कंबर पट्टा नाका कानात घालुनी असं थाटमाट करुणी असं थाटमाट करुणी नेसले ग शालू पैठणचा नेसले ग शालू पैठणचा पुतड्या डोरलं साखड्या पैजण कमरेला कंबर पट्टा पुतड्या डोरलं साखड्या पैजण कमरेला कंबर पट्टा नाका कानात घालुनी असं थाटमाट करुणी असं थाटमाट करुणी निसले ग शालू पैठणचा निसले ग शालू पैठणचा निसले ग शालू पैठणचा हरी बोल. मथुरेच्या बाजाराचा आज बाई दिवस मथुरेच्या बाजाराचा आज बाई दिवस काना भेटणार आज मला खास काना भेटणार आज मला खास नाव ठेवू नका कोणी ग बाई मला नाव ठेवू नका कोणी नाव ठेवू नका कोणी ग बाई मला नाव ठेवू नका कोणी पुतड्या डोरलं साखड्या पैजण कमरेला कंबर पट्टा पुतड्या डोरलं साखड्या पैजण कमरेला कंबर पट्टा नाका कानात घालुनी असं थाटमाट करुणी असं थाटमाट करुणी निसले ग शालू पैठणचा निसले ग शालू पैठणचा निसले ग शालू पैठणचा हरी डोईवर माझा दुधाचा समाट डोईवर माझा दुधाचा समाट कन्हाडवी तो आमची वाट कन्हाडवी तो आमची वाट नाव ठेवू नका कुणी ग बाई मला नाव ठेवू नका कुणी नाव ठेवू नका कुणी ग बाई मला नाव ठेवू नका कुणी पुतड्या डोरलं साखड्या पैजण कमरेला कंबर पट्टा पुतड्या डोरलं साखड्या पैजण कमरेला कंबर पट्टा नाका कानात घालुनी असं थाटमाट करुणी असं थाटमाट करुणी निसले ग शालू पैठणचा निसले ग शालू पैठणचा निसले ग शालू पैठणचा पुतड्या डोरलं साखड्या पैजण कमरेला कंबर पट्टा पुतड्या डोरलं साखड्या पैजण कमरेला कंबर पट्टा
हॅलो, सर्वांनी खाली बसून घ्या आता, कारण पुतना मावशी येणार आहे. ज्या वेळेस पुतना मावशी निघाल्या त्यावेळेस मात्र एवढं बलाढ्य शरीर आहे, एवढं बलाढ्य शरीर आहे, फार बलाढ्य शरीर आहे. पुतना मावशी जर का चालत होत्या ना तर जमीन सुद्धा फाटत होती. कारण काय अकराड विकराड पुतना मावशीचं रूप होतं. एवढा घनदाट आवाज होता, एवढा घनदाट आवाज होता, फार मोठा पुतना मावशीचा आवाज होता. लहान लहान मुलं पुतना मावशी जवळ थांबतच नव्हती. कारण एखाद्याला का धरलं ना पुतना मावशी सोडतच नव्हती. घाबरत पाहिजे, जास्त नका करू, घाबरेल एखादं. सर्वांनी खाली बसा, उठून कोणी उभं राहू नका, फक्त गोंधळ करू नका. सर्वांना दिसणार आहे पुतना मावशी. घेऊ नका तुम्ही मावशी, कारण खरोखर ते बार रडू लागलो. घेऊ नका. 3 दिवस आणखी आपली कथा राहिली. ओळखू आल्या का कोणाला तरी पुतना मावशी? हे तुमच्या वर्ध्यामधल्या नाही बर का, आमच्याकडच्या आहे. पुतना मावशीने एखाद्याला जर का घेतलं तर त्याचे लगेच नरड दाबायचे आणि फेकून द्यायचे. घ्यायची जवळ आणि फेकून द्यायची. असं करता करता जेवढे काही 15 दिवसामध्ये मुलं जन्मले सर्वांचा घात केला. कारण घेतलं की सोडतच नव्हती ना. किती जरी सोड मांडण्याचा प्रयत्न केला तरी मावशीचं अकराड विकराड रूप पाहून मावशी जवळ येत सुद्धा कोणी नव्हतं. असा फार मोठ्या आवाजामध्ये
पुतना मावशी इकडे तिकडे भटकत होत्या. कोण असेल ते आठवा काळ, कोण असेल आठवा काळ पुतना मावशी बघत होत्या. जेवढे काही 15 दिवसामध्ये मुलं जमले त्यांचा तर अख्ख्यांचा जास्त घात केला. कारण पुतना मावशी स्तनाला लावायची, दूध पाजायची आणि नंतर विष पाजायची. ज्यावेळेस विष पाजलं लगेच मुलं मरून जायचे. असं करता करता आज पुतना मावशी गोकुळामध्ये आल्या. आणि ज्यावेळेस गोकुळामध्ये आल्या त्यावेळेस मात्र यशोदेचं दार वाजवलं. यशोदा दार उघड बाई. यशोदेने दार उघडलं आणि यशोदेने दार उघडल्याच्या नंतर यशोदा मैया म्हणत आहे, अगं कोण आहे तू एवढी सुंदर? अगं यशोदा मी तुझी मावस बहीण आहे. यशोदा म्हणली मला मावशीच नाही, कोण आहात तुम्ही? अगं मी फार दूरची तुझी मावस बहीण आहे, मला आत घे. काही इथं सांगू बसू मी तुला सर्व? यशोदा म्हणली ठीक आहे, जाऊ द्या, असेल कोणीतरी आपली. यशोदेने पुतना मावशीला आत घेतला आणि आत घेतल्याच्या नंतर ज्यावेळेस यशोदा मैया आतमध्ये गेल्या त्यावेळेस पुतना मावशी इकडे तिकडे बघत आहे, कोण असेल आठवा काळ, कोण असेल आठवा काळ. भगवंताच्या लक्षामध्ये आलं तिथेच रोहिणीचा पुत्र सुद्धा राहत होता गोकुळेमध्ये. कारण रोहिणी माता सुद्धा वसुदेवाच्या दुसऱ्या पत्नी होत्या. कंसाच्या भीतीने म्हणजेच नंद बाबाकडे म्हणजेच आपल्या भावाकडे ते राहत होत्या. दोन्ही पाळण्यामध्ये दोन्ही मुलं आहे. बलराम दादा म्हणत आहे का ना, बघ आजपासून चालू झाले आपले गिराईक. जगाचा विश्वाचा मालक आहे दादा, हे बवणीचं गिराईक आहे आणि हे गिराईक मात्र मी करेन, तू करू नको. बलराम दादा म्हणत आहे काहीच हरकत नाही, ठीक आहे. त्यावेळेस पुतना मावशी दोन्ही पाळण्याकडे गेल्या आणि म्हणून पुतना मावशी ज्यावेळेस आल्या त्यावेळेस नामदेवराया म्हणतात, नामा म्हणे आली नंदाची ये घरा. कोण आल्या? पुतना मावशी ज्यावेळेस नंदाच्या घरामध्ये आल्या सर्व तिथून निघून गेले. पुतना मावशी पाळण्याजवळ गेले आणि पाळण्याजवळ गेल्याच्या नंतर त्या मुलाला मांडीवरती घेतलं. भगवंताला वाटलं जर का मावशीला आपण इथेच घेऊन बसलो, घ्या त्यांना मांडीवरती, तर आपलं काहीच खरं दिसणार नाही. म्हणून गोकुळेच्या बाहेर भगवंतानी मावशीला नेलं आणि खालीच बसा, खाली खुर्चीवरती बसू नका, हो खालीच बसू द्या. आणि मांडीवरती घेतल्याच्या नंतर ज्यावेळेस पुतना मावशीने भगवान श्रीकृष्णाला मांडीवरती घेतलं, मांडीवरती घेतल्याच्या नंतर स्तनाला लावलं. जगाचे मालक दूध पित आहे. ज्या पुतना मावशीने विष भरून आणलेलं होतं, भगवान भोले बाबाची प्रार्थना केली, भोले बाबाला नमन केलं. भोले बाबा तुम्हाला विष प्यायचं आहे? भोले बाबा म्हणले ठीक आहे. भोले बाबाने विष पिलं आणि आज जगाच्या मालकाने दूध प्यायला प्राशन केले. जगाचा मालक दूध पित आहे. दूध पिता 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 आज जगाचा मालक रक्त पित आहे. पुतना मावशी म्हणत आहे, अरे कृष्णा सोड, कृष्णा सोड, काना रे सोड, मला त्रास होत आहे, काना सोड. जगाचा मालक म्हणत आहे, मावशी मी काही तुझ्याकडे आलो नव्हतो, तूच माझ्याकडे आली. सोड सोड ऋषिकेशी मी तुझी रे मावशी. काय म्हणत होत्या पुतना मावशी? सोड सोड ऋषिकेशी मी तुझी रे मावशी. अरे काना मी तुझी मावशी आहे, मला सोड. तरी सुद्धा जगाचा मालक सोडत नाही. दूध पिता पिता रक्त पिऊ लागले. रक्त पिता 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 पुतना मावशी जर्जर जर्जर झाले आणि जर्जर झाल्याच्या नंतर तिथेच पुतना मावशीने आपला देह ठेवून दिला. झोपून जा पुतना मावशी. आणि पुतना मावशीच्या पोटावरती जगाचे मालक बसलेले होते.
शुकदेवजी वर्णन करत आहे राजा. एकदा पुतना मावशीसाठी टाळ्या वाजवा. आनंद वाटला सर्वांना पुतना मावशीच्या येण्याचा. काय मावशीने ऍक्शन केली हो. म्हणून सर्वांनी आता 2 मिनिटं भजन करायचं, कारण मावशीचा उद्धार झालेला. सर्वांनी आनंदाने भजन करायचं. 2 मिनिटं संकीर्तन करणार आहोत आपण सर्वांनीच. उठून कोणीच उभं राहू नका. ज्यांना जागा नसेल त्यांनी समोर या. कोण म्हटलं तुम्हाला हात खाली घ्या? मी सांगितलं नाही ना? तुम्ही तुमच्या मनानेच घेतले आहे ना? कारण हे भगवंताचं भजन आहे. जेवढ्या आनंदाने मनाने अंतकरणापासून घेतलं तेवढंच मात्र लवकर भगवंताच्या
हृदयापाशी जाऊन आपलं भजन पोचेल. म्हणून अंतकरणापासून भगवंताचं भजन घेतलं पाहिजे. शुकदेवजी महाराज राजा परीक्षितींना वर्णन करूनच सांगत आहे, राजा पुतना मावशी मरण पावल्या आणि पुतना मावशी मरण पावल्याच्या नंतर सायुज नावाचं मोक्ष पुतना मावशीला प्राप्त झालं. कारण देवाच्या दरबारामध्ये गेल्याच्या नंतर माणसाला 4 प्रकारच्या मुक्त्या प्राप्त होते. किती? 4. आणि ते 4 प्रकारच्या मुक्त्या म्हणजे कोणत्या? समीपता, सलोगता,